नमस्कार, स्वागत आहे आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. मी प्रथमेश आणि माझी बायको चालली. सो खूप दिवसापासून मला हे ब्लॉग चालू करायचं होतं आणि फायनली तो दिवस आला. हो हो, असू दे. सो आपल्या ब्लॉगचं नाव काय असणार? सो आपल्या ब्लॉगचं नाव असणार माझ्या बायकोचा पहिला मोठा प्रवास. चला ना लवकर, ट्रेन सुटायची. तर चला सुरू करूया. मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 12. आम्ही आलो दादर स्टेशनला. इथून आम्ही चाललो आहोत ट्रेन पकडून आमच्या गावी. अहो चला लवकर, नाहीतर मी जाते, तुम्ही राहतेच. सकाळी 5:30 वाजता आम्ही स्टेशनला पोहोचलो. इथून रिक्षा करून चाललो आमच्या गावी. फायनली आम्ही आता गावी पोहोचलेलो आहोत आणि इथे खूप सारे आंब्याचे झाड, खूप घरे आहेत. इथे पेरूचं झाड पण आहे, इथे फणसाचं, आणि हे आहे पपईचं झाड. अजून खूप सारे झाड आहेत, आपण नंतर बघूया थोड्या वेळाने आराम करून. आता जो आवाज ऐकताय तो माझ्या आवांचा इधर देखो, अच्छे से ते काही काम न करता व्हिडिओच्या पाठीमागून मला इन्स्ट्रक्शन देत आहे. फुटबॉल नहीं खेलने का है, झाड़ू मारने का है, अच्छे से मारने का. क्या देख लेंगे, अच्छे से झाड़ू मारो. फायनली केर काढून मला माझ्या कष्टाचे फळ मिळाले. मजदूर का इनाम डेरी मिल्क सिल्क. तर मित्रांनो, आता तुम्ही बघत आहात माझी बायको आग कशी लावायची हे तुम्हाला दाखवत आहे. बघा किती सुंदर रीतीने ती आग लावत आहे. अशीच ती आग लावून झाल्यावरती जे धूर आहे त्यातून मी फेवरेट ड्रामा म्हणजेच गॉबलिनची एंट्री केली आहे. हसू नको. सो मित्रांनो, मी आणि माझी बायको आलो आहोत बांदरच्या शेतात सूर्योदय बघायला. तुम्ही बघतच असाल तर हे दृश्य खूपच आनंदी आणि मनमोहक आहे. हे दृश्य मुंबई ठिकाणी अजिबात बघायला मिळणार नाही. हे फक्त गावीच मिळेल. ते म्हणतात ना, सुख म्हणजे नक्की काय असते. सुख म्हणजे आपलं कोकण. आता तुम्हाला मी घेऊन जाते पर्यावरती. तर गावी ह्याला वजर किंवा झरा बोलतात. डोंगर भाग असल्यामुळे तुम्हाला इथे पाणी पावसातच बघायला मिळेल.
याला कवळ बोलतात. गावी याचा शेतीसाठी वापर करतात. सो आता मी माझ्या बायकोला गावचा सगळ्यात फेमस वडापाव खायला घेऊन आलो आहे. बघताय का, एक लहान मुली कशी पेप्सी खात खात अलगद कडेकडेने जाते. डोक्यावर चांगला असा पदर घेऊन बाईवाणी मस्त टुक टुक चालली आहे. द्या जरा मला पण पेप्सी चाकू द्या जरा. आता आम्ही फाटी जमा करून जातोय चूल पेटवायला आणि नंतर आम्ही चिकन बार्बेक्यू बनवणार. आता तुम्ही बघताय आमचा पैलवान कसं फाटी हाताने तोडते. अरे बापरे, खतरनाक. तुम्हाला एक लहान मुल दिसेल जी शेकोटी घेत. आज आपण बनवतोय चिकन बार्बेक्यू. त्यासाठी लागणारे साहित्य: चिकन मसाला, चिकन तंदुरी मसाला, थोडीशी हळद, काश्मीरी लाल, दही आणि आलं लसूण पेस्ट आणि चिकन. सो मित्रांनो, आम्ही रात्रीचे जेवण वगैरे करून चाललो आहोत होम बघायला. मित्रांनो, आम्ही होम बघायला पोहोचल्यावरती तिथे पालखी नाचवण्याचा सराव चालू होता. तर तिथे लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यांची वेशभूषा परिधान केली आहे. तसेच बजरंगबली हनुमान, आपले दैवत प्रभू श्रीराम आणि त्यांचे बंधू लक्ष्मण यांना खांद्यावर घेऊन मानवंदना देत आहेत. अशी लहान मुलं अनेक वेशभूषा परिधान करून हा होमचा सोहळा आणि पालखीचा सराव करत असतात. तुम्ही मगाशी पाहिलं असेल, लहानापासून मोठ्यापर्यंत पालखीचा सराव करायला माणसे उत्साहाने आनंदाने पालखी नाचवायला येतात. मला हे सगळं बघून असं वाटतं की आपल्याला कोकणातील सण व त्यांची चालीरीती अशाच जपायला पाहिजेत आणि आपल्याला येणाऱ्या पिढीला माहिती व त्याची जाणीव करून दिली पाहिजे. थोड्या वेळाने गावातील पालखी नाचवणारे मंडळी पालखी डोक्यावरती घेऊन
तुम्ही बघतच असाल पुढे मागे पाठीवरती लहान मुलांना घेऊन ते देवरूपी भाविकांना मानवंदना करत आहेत. पालखी नाचून झाल्यावरती आम्ही सगळे ज्या गोष्टीसाठी आलो होतो तो म्हणजे होम, त्याची तयारी चालू होती. गावकरी होमच्या भोवती फेऱ्या घालत बोंबा मारत होते. शेवटी आता होमला अग्नी देण्यात आली आणि गावकरी मंडळी उद्याच्या होमासाठी मारणाचा माळ आणण्यासाठी एकत्र जंगलात गेली. सो आजचा ब्लॉग आम्ही इकडेच थांबवत आहोत. अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.